न्यूज सर्विस शेषार भारत इस वक्त मैं रमाबाई कॉलोनी हूँ। आज देखा जा रहा है रमाबाई अंबेडकर नगर में माता रमाई की आज जो जयंती है, आज काफ़ी धूमधाम से जो यहाँ पे मनाई जा रही। हमारे बीच महिला कार्यकर्ता है। आज देखा जाए जिस तरह से एल.आर. युवा संगठन का यहाँ के जो कार्यकर्ता लोग हैं, आज इस मंच द्वारा देखो काफ़ी यहाँ पर देखिए बुक रखे हैं बच्चों को वितरण करने के लिए, और उस तरफ देखिए काफ़ी बच्चे लाइन लगा के लगे हुए हैं नोटबुक बुक वितरण लेने के लिए। तो हमारे बीच में महिला है। मैडम, आपका क्या नाम है? सगळ्यात प्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः मी अभिवादन करते आणि माता रमाबाई आंबेडकर नगरातील तमाम रहिवाशांना त्यागमूर्ती माता रमाईच्या 128व्या जयंतीनिमित्त आपणास लाख लाख शुभेच्छा देते। मॅडम, तो तुमचं नाव काय आहे? मी संगीता विनोद तेलंग, गेले 25 वर्ष या वसाहतीमध्ये राहते आणि सध्या एल्गार युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे। आज इथे रमाबाई आंबेडकर नगर, आज तुम्ही मंचावरून तर तुमचे कार्यकर्ता आहेत आणि मोठे लॉंग बुक इथे ठेवले आहेत। लोकांना मुलांना तुम्ही वाटप करणार आहेत, कशासाठी आज करणार आहात? आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, रमाईची जयंती असेल, आपल्याकडे ऑर्केस्ट्रा वगैरे कार्यक्रम होतात, पण खरं बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। सगळ्यात आधी बाबासाहेबांनी सांगितले शिका, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून गेले 4 वर्ष आम्ही एल्गार युवा संघटनेच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीनिमित्त मुलांना शालेय वाटप, जे करून शालेय पुस्तकांचं वाटप असेल, वह्यांचं वाटप असेल, असे त्यांना शाळेसाठी उपयुक्त होईल असं आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे आज आपल्या रमाबाईमध्ये BMC स्कूल आहेत, BMC स्कूलमध्ये जास्त मुलं नाही आहे, हे तुम्ही काय सांगणार? आज आपल्या इथे रमाबाईच्या वैशांसाठी आणि इथे BMC स्कूलमध्ये काय लोकांना ॲडमिशन करून घेतात आणि प्रायव्हेट जास्त काय करतात? खरं म्हटलं तर आज गव्हर्नमेंटने ज्या काही मराठी शाळा बंद केलेल्या आहेत त्या सर्वप्रथम मी स्वतःही मराठी मीडियममध्ये शिकलेले आहे। आपल्याला मराठी जसं इंग्रजी माध्यम आहे तसंच आपल्याला मराठी तितकंच येणं महत्त्वाचं आहे, कारण मराठी आपली मातृभाषा आहे। आणि आज आपण बघतोय की प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन होत असल्यामुळे ज्या मराठी शाळा असतील किंवा BMCच्या स्कूल असतील तर कालांतराने तिथे विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे। तुमची म्हणत काय आहे? जे मराठी शाळामध्ये आणि BMC शाळा देते आणि गव्हर्नमेंट फॅसिलिटी भरपूर देतो, त्याच्याबद्दल आपण लहान मुलांना कशासाठी आपण ॲडमिशन नाही करतात आणि प्रायव्हेट जास्त काय करतात, इंग्लिश मिडियममध्ये करतात? प्रत्येक पालकांचं असं म्हणणं असतं की इंग्लिश मिडियम शिकल्यानंतर आज जे कॉम्पिटिटिव्ह जग आहे, आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये माझा मुलगा मुलगी टिकलं पाहिजे, त्या हिशोबाने प्रत्येकजण प्रयत्न करत असतं की माझा मुलगा मुलगी ही प्रायव्हेटमध्ये कसं शिक्षण घेईल। पण कारण सरकारी ज्या शाळा आहेत त्यांचं मला वाटतं शैक्षणिक गुणवत्ता ही सुधारली पाहिजे, जेणेकरून ती प्रायव्हेटला जाणारी मुलं ही मराठी मीडियमकडे सुद्धा आकर्षित झाली पाहिजेत। काय मराठी मीडियममध्ये अंग्रेजी आहे की नाही आहेत? अर्थातच मराठी मीडियम जरी त्यांचं मीडियम मराठी असलं तर इंग्रजी तेवढ्याच प्रभावीपणे शिकलेलं जातं। मी स्वतः मराठी मीडियमची स्टुडंट आहे आणि इंग्लिश हे शिकवताच, गावी असू द्या नाही तर मुंबईमध्ये असू द्या, प्रत्येक ठिकाणी मराठी मीडियममध्ये इंग्लिश हे कंपल्सरीच असतं। आज तुम्ही काय सांगणार आपल्या जनताला, जे रमाबाईची या जयंती भरपूर आहे, आपल्या जनताला काय तुम्ही सांगणार आहे? आज त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीनिमित्त विशेष करून मी महिलांना हे करेल की, कारण बाबासाहेब म्हटले होते माझ्या घरातली जर महिला शिक्षित झाली आणि सुधारली ती संपूर्ण जग बदलू शकते, देश बदलू शकते। म्हणून महिलांनी जास्तीत जास्त हे केलं पाहिजे की आपली मुलींना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे, जेणेकरून समाजात वावरताना आपण मान सन्मानाने आपल्याला वावरता येईल आणि शिक्षणानेच मला वाटतं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कारण आपलं शिक्षणानेच आपण सुसंस्कृत होतो असं मला वाटतं। धन्यवाद मॅडम। मित्रांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, खूप सुंदर कार्यक्रम एल्गार युवा संघटना यांच्याकडून ठेवलेला आहे। सर्वप्रथम मी त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो। जैसा कि देखा जा रहा है, आप सभी त्यागमूर्ति माता रमाई की जयंती के अवसर पर रथ यात्रा निकाला गया और एल्गार युवा संगठन के तरफ से त्यागमूर्ति रमाई की जयंती के अवसर पर
घाटकोपर पुलिस प्रशासन काफ़ी सहयोग दिया। जैसे कि देखा जा रहा है स्थानीय कार्यकर्ताओं ने बच्चों के लिए नोटबुक और पेन पेंसिल का वितरण करके बच्चों को काफ़ी उत्साह बढ़ाया। उपस्थित कार्यक्रम में संगीता ताई तेलांग, स्नेहा ताई गंगुडे, शेखर गायकवाड़, धर्मदीप बंसोड़े, नंद कुमार साठे, कुणाल बागुल, रमेश गंगुडे, राहुल गंगुडे, नंदू साबड़े बड़े हर्षोल्लास के साथ में कार्यक्रम सफल हुआ। न्यूज़ सर्वे घाटकोपर मुंबई, रमाबाई नगर।